उद्धव ठाकरे नांदेड आणि हिंगोली दौऱ्यावर आहेत। नांदेडमध्ये प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत। हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांच्यासाठी प्रचार सभा सुद्धा घेणार असल्याची माहिती समोर येते। उद्धव ठाकरे हे आज नांदेड आणि हिंगोली दौऱ्यावर आहेत। यावेळेला नांदेडमध्ये ते प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे। तर दुसरीकडे हिंगोलीमधील जे उमेदवार आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर यांच्यासाठी त्यांची प्रचार सभा सुद्धा होणार आहे। आणि त्यामुळे आजच्या या प्रचार सभेतून उद्धव ठाकरे कशा पद्धतीने प्रचार करतात, कोणकोणत्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधतात ते बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील साधव आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? उद्धव ठाकरे हे प्रचारासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळते। आज नांदेड आणि हिंगोली दौऱ्यावरती असतील, काय अपडेट्स आहेत या दौऱ्याविषयीचे? बरं, नक्कीच उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळतोय। आपण काही दिवसांपासून ते मराठवाड्यामध्ये आहेत आणि मराठवाड्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन प्रचार करत आहेत। आज सुद्धा ते हिंगोली आणि नांदेडमध्ये आहेत। नांदेडमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये ते संबोधित करणार। मात्र आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे उद्या होणार आहे। मात्र आज नक्की काय ते भाष्य करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। एकूणच हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जे ठाकरे गटाचे आहेत नागेश पाटील आष्टीकर यांच्या सुद्धा सभेसाठी ते उपस्थित राहणार आहेत आणि या सभेतून नक्कीच महायुतीवरती निशाणा साधतील। मात्र बाजूलाच या ठिकाणी आपण पाहतोय मराठवाड्यामध्ये अनेक सभा सुद्धा आहेत। महायुतीचे नेते सुद्धा उतरलेले आहेत। इकडे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं मराठवाड्यामध्ये सध्या एकूण सामना पाहायला मिळतोय। सभांचा धडाका लागलेला आहे। मात्र आजची सभा या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय, कारण आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। संध्याकाळी 5 नंतर प्रचार बंद होणार आहे। मात्र त्यापूर्वी सर्व पक्षीय नेते आहेत त्यांना आपल्या सभा आटपायच्यात। यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत दुपारी 3 वाजता सभा आहे। या सभेतून उद्धव ठाकरे नक्की नागेश पाटील आष्टीकर यांना जिंकवण्यासाठी कोणकोणत्या भाषेमध्ये कोणकोणत्या शब्दांवरती जोर देऊन महायुतीवरती टीकास्त्र टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। तसेच आजच्या या सभेमधून नक्की मराठवाड्यांना काय संदेश देतात उद्धव ठाकरे याकडे सुद्धा विशेष लक्ष हे मराठवाड्यातील मतदारांचं लागलेलं आहे। परा निश्चितच स्वप्नील, मराठवाड्यातील लोकांसाठी ते नेमकं काय बोलतात, काय हे आश्वासन देतात का ते बघावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।